नमस्कार. आज आपण मुलांक नंबर 5 याविषयी माहिती घेणार आहोत. तर कोणत्या महिन्याची 5, 14 आणि 23 तारखेचा जर तुमचा जन्म असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. आत्तापर्यंत आपण मुलांक नंबर 1 पासून तर मुलांक नंबर 4 पर्यंत माहिती घेतलेली आहे. आज आपण मुलांक नंबर 5 विषयी बघत आहोत. तर आजच्या व्हिडिओमधून मुलांक नंबर 5 व्यक्तित्व, त्यांचं स्वभाव वैशिष्ट्य, त्यांचे लकी कलर, लकी नंबर कोणते, तसंच ह्या लोकांनी कोणत्या फील्डमध्ये आपलं करिअर केलं पाहिजे, ही सर्व माहिती तुम्हाला ऐकायला मिळणार आहे. सर्वात प्रथम मुलांक नंबर जो 5 आहे हा बुधाचा नंबर आहे, मर्क्युरीचा नंबर आहे. आणि तसं बघितलं तर 1 पासून तर 9 पर्यंतचे जे नंबर आहे त्याच्याबरोबर हा मध्ये नंबर आहे तो 5. तर हा जो मध्ये येणारा 5 नंबर आहे हा बाकी सगळ्या नंबरबरोबर स्वतःला बरोबर बॅलन्स करतो, ॲडजस्ट करतो, सगळ्यांबरोबर त्याचं जुळतं, कारण हा बरोबर मिडलचा नंबर आहे 5 नंबर. तसंच ही जी लोकं असतात 5 नंबरची, 5 नंबर हा मर्क्युरीचा नंबर आहे, बुधाचा नंबर आहे. पारा आपण बघितलेलाच असेल. हा पारा जसं टेम्परेचर कमी जास्त होतं तसं तो पण त्याची अपडाऊन्स दिसून येतात, लगेच त्याच्यावरती इम्पॅक्ट होतो. आणि पारा जर पडला, विखुरला गेला आणि नंतर परत जर आपण त्याला गोळा केला तर पारा परत पहिल्यासारखा होतो. तर तसंच आहे, त्या पाऱ्यावरती कोणताही ओरखडा दिसत नाही. तशीच ही 5 नंबरवाली व्यक्ती असते. ह्यांच्या लाईफमध्ये किती काही प्रॉब्लेम झाले, किती विखुरले गेले, परंतु यांनी ठरवलं आणि परत जर एक व्हायचं ठरवलं, परत मोठ्या दमाने येऊन, जोमाने येऊन काही करायचं ठरवलं तर ही लोकं करू शकतात आणि परत पहिल्यासारखी हिस्ट्री बनवू शकतात. एक सक्सेस स्टोरी यांच्या लाईफची हे लोकं घडवू शकतात. बाउन्स बॅक म्हणतो ना आपण, तसं ही लोकं करू शकतात आणि 5 नंबरमध्ये ती कॅपॅसिटी असते. बरं, पारा जसा कमी जास्त होतो टेम्परेचरमुळे, तसं यांच्या लाईफमध्ये पण चढ उतार येत असतात. जरी यांच्या लाईफमध्ये चढ उतार आले तरी त्या चढ उताराप्रमाणे ते स्वतःची पर्सनॅलिटीला तसं ॲडजस्ट करतात. जरी खूप मोठा उतार आला असेल तर त्या परिस्थितीत पण ते स्वतःला तसं राहतात किंवा तसं ती सिच्युएशनला हँडल करतात. आणि खूप काही मोठं मिळालं जरी असलं यश, तरी त्यांनी ते हुरळून जात नाहीत, तिथेही ते ॲडजस्ट करतात. म्हणजे यांची पर्सनॅलिटी खूप बॅलन्सिंग आहे, खूप ॲडजस्टमेंटवाली आहे आणि सगळ्या सिच्युएशनमध्ये ते स्वतःला ते ॲडॅप्ट करतात तसं. त्यामुळे 5 नंबर हा खूप लकी नंबर आहे. म्हणजे सगळ्या नंबरमध्ये जर बघायचं झालं 1 पासून 9 पर्यंत, तर 5चं वैशिष्ट्य हा खूप लकी नंबर आहे. ज्या लोकांचे बर्थडे 5 वर येते ते लोक खूप लकी आहेत. तुम्हाला खूप कमी मेहनतीत खूप काही यश बघायला मिळू शकतं, असा हा 5 नंबर आहे. बाकी नंबरला खूप मेहनत करावी लागते. म्हणजे 4 आणि 8चं जर वैशिष्ट्य बघितलं तर त्यांना खूप हार्डवर्कने यश मिळतं, पण तसं 5च्या बाबतीत तुम्हाला बघायला मिळणार नाही. 5 हा तुम्हाला थोड्या मेहनतीत यश देऊ शकतो. जर तुम्ही ठरवलं की आपण काहीतरी करायचं आणि एक विजन घेतलं, रुटीन फॉलो करा. तुमचं फक्त एकच प्रॉब्लेम आहे, तुम्ही आळशी आहात. तुम्ही थोडंसं रुटीन दिवसाचे नियोजन करा, सकाळी उठण्यापासून तर रात्री झोपण्यापर्यंत, आणि कसं काम करायचं याचं सगळं प्लॅनिंग करा. तुमच्या थोड्या मेहनतीला प्रचंड यश मिळू शकतं, ते बाकी नंबरला मिळत नाही. परंतु 5चं जर निगेटिव्ह व्हायब्रेशन असेल तर ही लोकं आळशी दिसतील, लवकर उठत नसतील तर प्रॉब्लेम होतील. तर तुम्हाला यश मिळवण्यासाठी तुम्हाला हा नंबर मिळाला आहे असं आपण म्हणू शकतो, पण ते यश मिळवण्यासाठी थोडे तरी प्रयत्न तुम्हाला करावे लागतील, तर ते मिळेल. याचं अजून एक मोठं वैशिष्ट्य सांगतो तुम्हाला, की यांना बदल आवडतात, चेंजेस. आता जर बघायचं झालं तर यांचे बरेचसे घरं बदलू शकतात. एका घरात ते जास्त वेळ राहत नाहीत, त्यांची घरं बदलताना दिसेल किंवा त्यांचे ऑफिसेस बदलताना दिसेल. थोडा हा एक त्यांचा आहे की यांना चेंज आवडतो, एकाच गोष्टीवर ते टिकून नाही राहत. जॉबच्या बाबतीत पण जर जॉबमध्ये त्यांना फ्रीडम नसेल तर जॉब पण बदलतील. बिझनेसमध्ये पण तसंच दिसून येतं. यांचे एक बिझनेस नसतात, हे एका वेळेला 2-3 बिझनेसमध्ये हात घालतात. खूप काही यांचे क्विक डिसिजन, क्विक थिंकिंग यांच्याकडे असते आणि त्यामुळे हे लोक बिझनेसमध्ये पण तुम्हाला व्हरायटी बघायला मिळेल. एक मोठं वैशिष्ट्य अजून सांगतो की हे लोक ज्या गोष्टीत शिक्षण घेतात त्या गोष्टीत ते कधी करिअर करत नाही, असं बऱ्याचदा बघायला मिळतं. आणि शिक्षण यांचं वेगळं झालेलं असतं, करिअर मात्र यांचं वेगळ्या फील्डमध्ये होतं. कारण 5 नंबरवाला हा नेहमी लर्निंग मोडमध्ये राहतो, नवीन नवीन काहीतरी शिकत असतो आणि त्याला नवीन नवीन आयडिया सुचत असतात. त्याला वाटत असतं आपण हा पण बिझनेस करू शकतो, तो पण बिझनेस करू शकतो. अशा बऱ्याच गोष्टी यांच्या बाबतीत दिसून येतात. त्यामुळे यांचे एकापेक्षा जास्त बिझनेस असतात. 5 नंबरवाली व्यक्ती एकापेक्षा जास्त बिझनेस हँडल करू शकतात, फक्त त्यांना रुटीन फॉलो करायचं आहे डेलीचं. आळशी राहून होणार नाही. एका वेळेला ते 5 बिझनेस तरी ॲटलिस्ट हँडल करू शकतात. कमीत कमी 3 मॅक्झिमम 5 बिझनेस ते लोक हँडल करू शकतात, परंतु रुटीन फॉलो करा. 5 नंबरवाल्या व्यक्तीच्या आयुष्यात जरी हे खूप रिस्क टेकर असतात, खूप मोठी रिस्क घेतात आणि यांचं एक डिसिजन आयुष्याला बदलवू शकतं, असे डिसिजन पण हे लोक घेतात आणि ते घेताना सुद्धा ते मागे पुढे पाहत नाहीत. परंतु जरी आयुष्यामध्ये प्रॉब्लेम झाला आहे त्यांच्या डिसिजनमुळे, तर त्यालासुद्धा रिकवर करण्याची ताकद
या 5 नंबरवाल्या व्यक्तीत आहेत. कारण म्हणूनच या 5 नंबरला आपण बोलतो बाउन्स बॅकवाला नंबर आहे हा. हे लोक बाउन्स बॅक करतात. याचं मी सगळ्यात मोठं उदाहरण देईल विवेक बिंद्रा. यांची पण तारीख 5 वर येते आणि यांच्या बाबतीत पण मधल्या काळात एक मोठा इश्यू क्रिएट झाला होता त्यांच्या बिझनेसमध्ये. आपण सगळ्यांनी ते बघितलेच असतील, भरपूर व्हिडिओ त्यांचे व्हायरल पण झाले होते. परंतु त्यांनी अजून जोमाने येऊन आणि नंतर अजून जास्त बिझनेस करून दाखवला आणि बाउन्स बॅक केला. आणि त्यांचे टॅगलाईनच आहे ना विवेक बिंद्रा यांची, बाउन्स बॅक. आणि किती नुकसान झालं तरी यांना कोणतंही सुखदुःख नसतं. ते तिकडे तेवढ्या याने किंवा खूप अपसेट होतील असं काही नाही आहे किंवा रडत बसतील असं नाही आहे. ते परत जोमाने येऊन काम करतात. कोई गेला शिकवा यांच्यामध्ये नसतो. हे 5 नंबरवाली व्यक्ती नेहमी स्माईल देताना दिसेल, कधीच रडताना दिसत नाही. बाकी नंबरमध्ये तुम्हाला दिसून येईल पण हा नंबर कधी रडताना दिसणार नाही. 5 नंबरवाली व्यक्ती खूप हुशार असते. हे वेगवेगळ्या फील्डमध्ये किंवा वेगवेगळं नॉलेज घेण्यासाठी हे लोक तयार असतात नेहमीच. आणि जसा हा माहोल बदलतोय, आता समजा AI चा जमाना येतोय, तर त्याच्याबरोबर पण स्वतःला ॲडॅप्ट करतील. त्या सिच्युएशनमध्ये पण स्वतःला बरोबर त्या ढाच्यामध्ये बसवतील. ते त्याचं शिक्षण घेतील त्या पद्धतीचं. कारण यांना नेहमी अपडेट राहायला आवडतं. जसं मार्केट चाललंय त्या मार्केटप्रमाणे यांना अपडेट राहायला आवडतं आणि लोक स्वतःला तसं ठेवतात. 5 नंबरवाली व्यक्ती थोडी सेन्सिटिव्ह पण असते. हे लोक कधी कधी डिसिजन घेताना ना थोडं पेशन्स ठेवत नाही, खूप घाईत डिसिजन घेतात आणि मग यांच्या डिसिजनमुळे यांचं तर नुकसान होतंच पण फॅमिलीला पण खूप काही सफर करावं लागतं. आणि म्हणूनच 5 नंबरवाल्याने जरी ह्या लोकांमध्ये खूप हुशारी असली आणि सगळं असलं तरी यांनी थोडं संयमाने काम घेतलं पाहिजे, थोडे पेशन्स ठेवले पाहिजे. 5 नंबरवाली व्यक्ती ही अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे. अष्टपैलू व्यक्तिमत्व याच्यासाठी बोलतोय की एका वेळेला अनेक कामं करणं आणि खरंच यांना ते जमतं. परंतु स्टेप बाय स्टेप गेले तर त्याच्यात सक्सेस चांगला मिळेल. नाहीतर असं होऊ शकतं की अनेक कामांच्या मागे लागल्यामुळे खूप मोठं नुकसान ओढवून घेतलं. जर ते बोलतात ना एकच खड्डा खोदला असता तर तिथे लवकर पाणी लागेल, पण मी एकाच वेळेला 10 खड्डे खोदतोय आणि रोज थोडं 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 खोदतोय 10 खड्ड्यांना, तर लवकर पाणी नाही मिळणार, त्याला वेळ जाऊ शकतो. 5 नंबरवाल्या व्यक्तीचं बोलण्याचं स्किल चांगलं असतं. अनेक भाषा हे लोक शिकू शकतात. माहोल एकदम गरम असेल, खूप काही अपसेट असेल आणि अशा वेळेला जर 5 नंबरवाली व्यक्ती तिथे असेल तर त्यांच्या जोकने ते त्या माहोलला एकदम थंड करतात आणि सगळ्यांना हसवणं खेळवणं हे 5 नंबरवाल्या व्यक्तीला जमतं. कारण का मुळातच हा बुधाचा नंबर आहे. बुध हा प्लॅनेटमध्ये जर बघितला हा राजकुमारचा नंबर आहे आणि हे एक राजकुमार एक मुलगा आहे तो. आणि लहान मूल कसं असतं हसत खेळत राहतं, तसं हे मूल असं हे 5 नंबरवाले व्यक्ती पण अशीच असते, खूप हसत खेळत राहतात. 5 नंबरवाल्या व्यक्तीला ट्रॅव्हलिंग आवडतं, त्यांना मुवमेंट आवडतं, एका जागी बसलेलं काम नाही आवडत. ही व्यक्ती बसूच शकत नाही एका जागेवर. जर तुमच्या घरात 5 नंबरवालं मूल असेल लहान तर तुम्ही बघा ते नाही बसू शकत. तुम्ही त्याला कितीही बसवा घरामध्ये, ते इकडे तिकडे जाणार, धावपळ करणार. तसंच असतं 5 नंबरवाल्या व्यक्तीला जॉब हा नकोसच असतो, कारण त्यांना तिथे फ्रीडमही मिळत नाही आणि त्यांना एका जागेवर बसून काम करायला नाही आवडत. त्यांना मुवमेंटवालं काहीतरी, ट्रॅव्हलिंगवालं काहीतरी जॉब पाहिजे, तर हे लोक करू शकतात. आणि फ्रीडम पाहिजे सगळ्यात मेन म्हणजे. त्यांना आपल्या मर्जीने काम करायला आवडतं, कुणीतरी सांगितलं म्हणून ते करणार बिलकुल नाही. त्यांना स्वतःच्या मर्जीने सगळी कामं करायला आवडतात. 5 नंबरवाल्या व्यक्तीला फक्त एक गोष्ट काळजी घेतली पाहिजे की बॅड कंपनीबरोबर नका राहू. तुमचे मित्रमंडळी चांगले ठेवा, कारण का तुम्हाला बॅड हॅबिट्स लवकर लागू शकतात. तिथे फक्त तुम्हाला जपावं लागेल स्वतःला. 5 नंबरवाल्या व्यक्तीने क्विक मनी किंवा फास्ट मनीच्या मागे धावू नका. जे काही तुमच्या स्टेप बाय स्टेप तुमच्या मेहनतीने मिळेल तसंच चला. तुमच्या कामावर, तुमच्या हार्डवर्कवर तुम्ही विश्वास ठेवा. 5 नंबरवाल्या व्यक्तीचं लव्ह मॅरेज होण्याची दाट शक्यता असते. मुळात त्यांच्या बाबतीत एक गोष्ट दिसून येते, जर त्यांचं सुरुवातीला लग्ना अगोदर काही सिरियस अफेअर असेल आणि त्याच व्यक्तीबरोबर त्यांचं लग्न झालं तर नंतर त्याच व्यक्तीबरोबर त्यांचं रिलेशन कंटिन्यू राहील याची काही शाश्वती नसते. ते बोर होऊ शकतात. जर का त्या रिलेशनशिपमध्ये फ्रीडम नसेल, त्यांच्यावर खूप प्रेशर असेल तर प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतात. परंतु लग्ना अगोदर जर त्यांचं सिरियस अफेअर होतं आणि ते तुटलेलं आहे आणि दुसऱ्या व्यक्तीबरोबर लग्न झालं तर ते मात्र तितकेच लॉयल राहतात. तिथे कुठेही रिलेशनशिपमध्ये ते प्रॉब्लेम येऊ देत नाहीत. एकापेक्षा जास्त लग्न 5 नंबरवाल्याच्या आयुष्यात होऊ शकतात. होतीलच असं नाही पण होऊ शकतात. कारण का मुळात यांना रिलेशनशिपमध्ये जर फ्रीडम नाही बघायला मिळाला, त्यांना त्यांचा स्पेस नाही मिळाला तर हे दुसऱ्या रिलेशनशिपमध्ये येण्याची दाट शक्यता असते. त्याच्यामुळे यांनी थोडंसं रिलेशनशिपमध्ये यांच्याबरोबर जे कोणी व्यक्ती राहतात त्या लोकांनी यांना स्पेस दिला पाहिजे, थोडा फ्रीडम दिला पाहिजे. यांना यांच्या मनाने, यांच्या मर्जीने राहायला आवडतं. कोणाचं प्रेशर आलं तर लाईफमध्ये ते बोर होऊन जातात आणि मग अशा वेळेला यांच्याकडनं दुसऱ्या रिलेशनशिपमध्ये येण्याची दाट शक्यता असते. याचं उत्तम उदाहरण म्हणजे आमिर खान. आमिर खानचे लग्न बघा किती झालेत.
यांचे मोजकेच फ्रेंड्स असतात, त्याचे काही जास्त फ्रेंड्स यांच्याजवळ नसतात, कारण का यांना चेंज बदलाव आवडत असतो. त्यामुळे हे फ्रेंड्स गेले तर दुसरे फ्रेंड, दुसरे गेले तर तिसरे फ्रेंड्स, यांच्या आयुष्यात असंच बघायला मिळतं. 5 नंबरवाल्या व्यक्तीमध्ये खूप एनर्जी असते, खूप उत्सुकता त्यांच्यामध्ये असते, काहीतरी नवीन जाणून घेण्यासाठी लोक खूप धडपडत असतात. 5 नंबरवाल्या व्यक्तीने कोणत्या फील्डमध्ये आपलं करिअर केलं पाहिजे? सर्वात प्रथम यांचं बोलण्याचं स्किल खूप छान आहे, ते चांगलं बोलतात. तर मार्केटिंग, सेल्स याच्यामध्ये हे लोक चांगलं करू शकतात. कमिशन बेस्ड बिझनेस हे लोकांसाठी सूट करतो, किंवा हे पब्लिक स्पीकर होऊ शकतात, टीचर होऊ शकतात, ॲस्ट्रॉलॉजर होऊ शकतात, अँकरिंगसुद्धा हे लोक करू शकतात. तसंच बँकिंग, फायनान्स यामध्ये पण हे लोक जाऊ शकतात. ॲडव्हर्टाईजच्या क्षेत्रामध्ये जाऊ शकतात, मीडियामध्ये जाऊ शकतात. मनोरंजन करायला यांना आवडतं, त्यामुळे अशा क्षेत्रात पण हे लोक जाऊ शकतात. बरेचसे कलाकार तुम्हाला 5 नंबरवरती दिसू शकतात. स्पोर्ट्समध्ये लोक चांगले करताना दिसतील. याचं मोठं उदाहरण म्हणजे विराट कोहली, क्रिकेटमध्ये 5 नंबरवाला आहे. फुटबॉलमध्ये तुम्ही बघितलं तर रोनाल्डो, हे सुद्धा 5 नंबरवर येतात. 5 नंबरवाल्या व्यक्तीसाठी सर्वच नंबर लकी आहेत, कोणतेच नंबर त्यांच्यासाठी निगेटिव्ह नाही आहेत. पण तरीही त्यात सांगायचं झालं तर त्यांच्यासाठी चांगल्यात चांगले नंबर आहेत ते 5 नंबरवाल्यासाठी 1, 3, 5, 6, 7 हे चांगले नंबर आहेत. आणि जर न्यूट्रल नंबर म्हणजे तितकं चांगलं नाही जमणार ते नंबर आहेत, सूट नाही करणार, ते म्हणजे 2, 4, 8 आणि 9. 5 नंबरवाल्या व्यक्तीसाठी लकी कलर तर ग्रीन शेड यांच्यासाठी खूप चांगली आहे. 5 नंबरसाठी अनलकी कलर आहेत ब्लॅक आणि रेड कलर, हे अनलकी कलर आहेत. बाकी सगळे कलर यांना सूट करू शकतात. 5 नंबरची सर्व माहिती मी तुमच्याबरोबर शेअर केली आहे. जर यामधून काही पॉईंट्स तुम्हाला आवडले असतील आणि तुम्हाला बरोबर ते मॅच होत असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.